आपल्या देशात वाचाळवीरांची काही कमी नाहीये आणि काँग्रेसमध्ये तर नाहीच नाही। या बाबतीत तर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळते। काँग्रेसचे शहजादे राहुल गांधी यांचा वाटेल ते बोलण्याचा कित्ता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे सध्या पुढे चालवतायत। तसं बघायला गेलं ना तर काँग्रेसच्या नेत्यांना 2014 पासून एकच काम आहे, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस यांच्यावर टीका करायची। त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही कामच उरलेलं नाहीये। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काँग्रेसचा राग हा अतिशय जुना आहे आणि याच रागातून काँग्रेसने अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी सुद्धा घातली आहे। आजही कर्नाटक आणि इतर राज्यातले काँग्रेसचे नेते हे संघावर बंदी आणण्याची भाषा कायमच बोलत असतात। संघाच्या प्रभावामुळेच काँग्रेस आज सत्तेतून बाहेर आहे आणि निकटच्या भविष्यात सत्तेत पुनरागमनाची काँग्रेसची शक्यता ही अतिशय क्षीण झालेली आहे। म्हणजे तसं चित्रही अजिबात दिसत नाहीये। त्यामुळे काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळते आणि याच कारणातून ते वाटेल ते बोलत असतात। मग आपण काय बोलतो, आपली पातळी घसरतीये याचं भान सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना जराही नसतं। आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कुराण शरीफचा संदर्भ देत भाजप आणि आरएसएस वर टीका केली आहे। ते नेमकं काय म्हणाले ऐकूया। यहाँ पर बहुत से मुसलमान और हिंदू भाई भी बैठे हैं। अगर कोई इस जहरीला सांप आपके सामने से गुजर रहा है और आप नमाज भी पढ़ रहे हैं, नमाज छोड़ के उस जहरीली सांप को मारना, ये कुरान में कहा है। और मैं यही कहूंगा, आपका नमाज तोड़ने तो परवाह नहीं, ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी, इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं। ते म्हणतायत की नमाज पठण करताना जर समोर विषारी साप आला तर नमाज थांबवून त्या विषारी सापाला मारलं पाहिजे आणि याच उदाहरणाद्वारे त्यांनी भाजप आणि आरएसएसला विषारी साप म्हटलंय। त्यांना मारलं नाही तर तुम्ही वाचणार नाही असं यांचं म्हणणं आहे। अहो खरगेजी, तुम्ही ज्यांची बाजू घेऊन बोलताय तेच विषारी सापासारखे वागतात आणि त्या विषारी सापांना काँग्रेसवाले दूध पाजतात आणि डोक्यावर चढवून ठेवलंय। 1946 साली धर्मांध रझाकार तत्कालीन हैदराबादच्या वरवटी गावात शिरले होते आणि तिथे त्यांनी एका घराला आग लावली। त्या आगीमध्ये एक महिला आणि तिची तरुण मुलगी यांचा करुण अंत झाला। धर्मांधांनी लावलेल्या आगीत त्या दोघीही जळून खाक झाल्या। त्या कोण होत्या तर याच मल्लिकार्जुन खरगे यांची आई आणि त्यांची बहीण। त्यावेळेस खरगे हे 3 वर्षांचे होते आणि आज तेच खरगे कट्टरपंथीयांना खुश करण्यासाठी वाटेल ते बडबडतायत, कुराणचा हवाला देत त्यांचं लांगुलचालन करतायत। अहो खरगेजी, आज जर तुमची आई आणि बहीण असत्या तर त्यांना हे आवडलं असतं का? काय वेळ आलीये तुमच्यावर? अजून एक नाशिक मधलं टीसीएस कंपनीतलं कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण ताजं आहे। त्यावर सुद्धा विवेकने एक व्हिडिओ केलाय। हे जिहादी मानसिकतेचे विषारी साप तिथे धर्मांतराचं रॅकेट चालवत होते, हिंदू मुलींना फसवत होते। ते तुमच्या दृष्टीने बरोबर आहे का? म्हणजे जिहादी मानसिकता तुम्हाला चालते का? भारतात राहून भारत विरोधी कारवाया करणारे हे जिहादी तुम्हाला बरोबर वाटतात का? इंजिनियर, डॉक्टरच्या आडून दहशतवादी हल्ले, कारवाया करत असतात, ते तुम्हाला चालतं? अहो आरएसएस वर बंदी आणण्याची भाषा करण्याऐवजी जिहादी मानसिकता कशी संपवता येईल यासाठी एकत्र या ना, त्यावर विचार विनिमय करा। अशा प्रकारची वक्तव्य करून तुम्ही एक प्रकारे दहशतवादालाच खतपाणी घालताय। मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय राहिला? तुमच्या लाडक्या वोट बँकला खुश करण्यासाठी अजून किती खालची पातळी गाठाल? ज्या विषारी जिहाद्यांची आज तुम्ही बाजू घेताय ना, तेच उद्या तुम्हाला डसतील हे विसरू नका। खरे विषारी साप हे जिहादी मानसिकता असलेले आणि त्यांना पाठीशी घालणारे, खतपाणी घालणारे तुमच्यासारखे लोक आहेत। खरं म्हणजे नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर काँग्रेसमधले कोणीही बोलतील अशी अपेक्षाच नाहीये, पण आपली वोट बँक नाराज होईल, ती आपल्यापासून दूर जाईल,
म्हणून मवियातले सुद्धा अनेक नेते यावर गप्प आहेत, त्याकडे कानाडोळा करतायत. एक अक्षर सुद्धा त्यांच्या तोंडून निघत नाहीये. त्यामुळे कोण विषारी साप आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाहीये. आता काँग्रेसचे लाडके शहजादे राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ पहा. मगर भैया कभी ना कभी हमारे हाथ आएगा. ये आज भगले कल भगले कोई फर्क नहीं पड़ता, कभी ना कभी ये कांग्रेस पार्टी के बब्बर शेरों के हाथ में आएगा. और फिर देखना ये जो इधर उधर जंप मारता है ये सब बंद हो जाएगा. हाथ जोड़ेगा, कांग्रेस पार्टी के नेताओं से माफी मांगेगा. मगर मैं आज ही बता रहा हूं, माफी का कोई मतलब नहीं है, कार्रवाई इस पे होगी. इसको जितना भी जंप लगाना है लगा दे, जितनी भी हरकत अभी करनी है कर ले, मगर इसको हम छोड़ेंगे नहीं. आसामच्या विश्वनाथ इथे आयोजित केलेल्या एका सभेत राहुल गांधी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांचा एकेरी उल्लेख करत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री असं त्यांना म्हणतायत. आणि हेच राहुल गांधी त्यांच्या जुन्या एका भाषणात भारतावर दहशतवादी हल्ले करणाऱ्या मसूद अजहरला मसूद अजहर जी असं म्हणून मान सन्मान देतायत. ऐका. पुलवामा में बम फटा, 40-45 हमारे सीआरपीएफ के लोग शहीद हुए. किसने बम, बस में किसने बम फाड़ा? नहीं, सुनिए, बम किसने फाड़ा? जैश-ए-मोहम्मद, मसूद अजहर, याद होगा. अब ये 56 इंच वाले छाती वाले, आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी के साथ बैठकर दहशतवाद्याला मान सन्मान आणि विरोधकांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान. वा रे वा. अहो, विरोधक जरी असले तरी ते भारतातच राहतात ना, आणि एका राज्याचे मुख्यमंत्री आहे. बरं, आसाममध्ये त्यांची लोकप्रियता काय आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. बरं, तुम्ही विरोधक आहात म्हणून टीका करतात हे समजू शकतो, पण एका दहशतवाद्याला तुम्ही जी म्हणून त्याला मान सन्मान देता. हा आहे काँग्रेसचा खरा विकृत चेहरा. काँग्रेसचे नेते अशीच वक्तव्य करत राहिले ना तर काँग्रेस मुक्त भारत हा भाजपचा नारा काँग्रेसच साध्य करून दाखवेल. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे, त्यामुळे व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.